चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज आपल्या उमराणे गावामध्ये आमदार फडणवीस साहेबांच्या प्रचाराखातर जी आपली सभा आहे आणि या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरुवर्य शिवानंदजी हैबतपुरे, दुसरे मार्गदर्शक डॉक्टर आरडी, या सभेचे ज्याने नियोजन केले ते माझे मोठे बंधू आप्पासाहेब नामद काका आणि मंचावरील सर्व आणि या परिसरातून आलेले तुम्ही सर्व आमदार पडळकर साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, मी पहिल्यांदा तुमचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो। तुम्ही या कार्यक्रमाला ताकदीने आला आणि आपली ताकद काही तुम्ही साऱ्यांना दाखवून दिली। जत तालुक्यामध्ये 6 महिन्यापासून आमदार साहेब इकडे आलेले आहेत आणि 6 महिन्यात या जत तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून गावगाड्यामध्ये निधी गेलेला आहे। मी ज्यावेळी जिल्हा परिषदला सभापती होतो त्यावेळी नामद काकाच्या माध्यमातून या उमराणे आणि विरोध गटामध्ये समाज कल्याणचा निधी साऱ्यात जास्तीचा निधी आलेला आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्याला उद्याच्या 20 तारखेला या मतपेटीतून विकास पुरुष आपल्या तिथं जन्म घालायचा आहे। विकास पुरुषाला आपल्याला तिथं जन्म घालायचा आहे। कुणाच्या हातात नसते जन्म कुठं घ्यायचा आहे। आमची आटपाडी जर जन्मभूमी असेल तर जत ही आमची कर्मभूमी आहे, ते तुम्ही साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आमदार साहेब आता आमदार आहेतच हे तुम्ही साऱ्यांनी पहिला लक्षात घेतलं पाहिजे। मग आमदार साहेबांनी जत का निवडलं याचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये 4 तालुके आपले दुष्काळ आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जत तालुका, कवठेमंकाळ, खानापूर आणि आटपाडी। आटपाडी, खानापूर आणि कवठेमंकाळ हे जत तालुक्याचे लहान भाऊ आहेत। दुष्काळामधले लहान भाऊ हे तुम्ही जबाबदारी समजून घेतलं पाहिजे। मग आता या 3 तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जास्तीचा निधी पडलेला आहे, पण आमचा मोठा भाऊ उपाशी आहे। मग या मोठ्या भाऊला पोटभर जेवण घालायचं आहे, त्यासाठी आमदार साहेबांनी खानापूर सोडून आटपाडीमध्ये लक्ष घातलेलं आहे। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्य असा आपल्याला निधी आणायचा आहे आणि हे निधी आणण्यासाठी आपल्याला आपण सुद्धा आमदार साहेबांना न भूतो न भविष्य असं तुम्ही मतदान करायचं आहे आणि ते 100% तुम्ही करताला। आपण बघितलं परवा उपमुख्यमंत्री सावंत साहेबांची सभा झाली, त्यातले बरेच कार्यकर्ते तिथे आले होते। मंत्री महोदयांनी सांगितलं गोपीचंद पडळकर म्हणजे भूतासारखा मागे लागलेला माणूस आहे, जर एखादं काम त्याने मनात घेतलं ते काम पूर्वत द्यायची जबाबदारी गोपीचंद पडळकरांची आहे। मी तर तुम्हाला सांगतो, MIDC सारखी जर एक एवढी मोठी MIDC आपण साहेबांच्या माध्यमातून मंजूर केली, जत मधला दुष्काळ आपण इथं बघताय, आमदार साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर इथल्या स्थानिक पुराव्यावर आमदार साहेबांनी एकही टीका टिप्पणी केलेली नाही। कारण आपण इथं टीका टिप्पणी करा आलेलो नाही, आम्ही कुणाची जिरवाजिरवी करा आलेलो नाही, आम्ही इथं जतचा विकास करण्यासाठी आलोय, त्यामुळे आम्ही कुणाला टीका टिप्पणी करणार नाही। आपण बघताय आज 200 कोटीचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून येतोय, हे तर झलक आहे, पिक्चर अभी बाकी आहे। 23 तारखेला तर तुम्ही बघा या मतदारसंघाची कायापालट करायची जबाबदारी आमदार पडळकर साहेबांची आहे। साऱ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, साऱ्यांना सोबत घेऊन जायचं आहे।
आणि आपण बघताय आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे स्टेजवर बघितलं तर सारे चेहरे तुम्हाला दिसता मिळतील. साऱ्यांना सोबत घेऊन जायची जबाबदारी पडळकर साहेबांची आहे. तुम्हाला आजच विनंती करतो, आमच्यासाठी प्रत्येक गावातला कार्यकर्ता आमच्या हृदयात असेल. तुम्ही काळजी करू नका. माझी जर कुणाची ओळख नसेल, भविष्यात माझी ओळख होईल. माझ्या जी मित्र आहेत तिथं नामत काकाला आमच्या विचारा, काकाचं माझं वय फरक आहे, पण आमची मैत्री फार चांगली मैत्री. माझा सुनील पवार सारखा माझा मित्र आहे, प्रभाकर जानू सारखा मित्र आहे, सरदार पटला सारखा माझा मित्र आहे. आणि असल्या मित्रांना सोबत घेऊन याच्यामध्ये काम करतोय. डॉक्टर साहेब, मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आता 18 दिवस झालं. 8 दिवसांवर मी आता आलो नाही, पण या जग मतदारसंघातला प्रत्येक माणूस सोन्यापेक्षा पिवळा आहे, सोन्यापेक्षा पिवळा आहे. मी जबाबदारी बोलतोय. आमच्या तालुक्यात तर आम्हाला प्रेम मिळालं, बाहेर गावात लेखीला प्रेम का पण मिळतंय, पण जत मध्ये आम्हाला एवढं प्रेम मिळालं. या प्रेमाचं केव्हा हे आम्ही विसरणार नाही, जेवढं तुम्ही आम्हाला प्रेम केलंय. खर तर या जत भागामध्ये, जत शहरामध्ये आता मी फिरतोय, विकासाच्या बाबतीमध्ये जर जत शहर जर बघितलं तर तिथं कुठलाही रस्ता झाला नाही. फक्त इथं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांना त्रास द्यायची भानगड इथं होते. मी तुम्हाला आज सांगतोय, 23 तारखेनंतर इथली सगळी सरकारी यंत्रणा बदलणार. आपण सगळी सरकारी यंत्रणा. अरे रेशन कार्डाला 6,000 रुपये येतात. तुम्ही आटपाडीमध्ये या डॉक्टर साहेब, 1 रुपया जर कार्यकर्त्यांनी जर घेतला रेशन कार्डाला सरकारी कार्यालयामध्ये, माझ्या कार्यकर्त्यांना आज विनंती करतो, तुमची मान उंचीवर असं आपण काम करतो. पडळकर साहेबांचं जर नाव जर झालं घेतलं तर तुमचं काम झालं पाहिजे, ही जबाबदारी माझी. हे तुम्ही लक्षात घ्या. आमदार साहेबांबद्दल बोलायचं तर नाही पण बोलायचंय, पण एक छोटासा त्यांचा कार्यकर्ता आहे, मी किती बोलावं. आमदार साहेब मला वाटतं येणार आहेत आणि मला पुढे जायचं आहे. तेव्हा मी साऱ्यांना विनंती करतो, आता 20 तारखेला येणार, आता 2-3 दिवस राहिले, तुम्ही सावध राहिले पाहिजे. विरोधक एवढं भाव चालत जिथं तिथं वाद करायला बघतात. कार्यकर्त्यांना माझ्या हात जोडून विनंती, एवढा दिवस तुम्ही संयम धरलाय, आता 4 दिवस फक्त संयम धरा. 4 दिवस फक्त मतदान करून घ्या. प्रत्येक गावात आपला कार्यकर्ता बोलवा. जे हक्काचं मतदान आपलं बार आहे ते मतदान आपलं इथं आलं पाहिजे, ते मतदान आपलं मतपेटीमध्ये गेलं पाहिजे. त्या दिवशी 20 तारखेला डॉक्टर साहेबांचा बूथ एजंटला फोन येईल, 6 वाजता तुम्ही आवरलं पाहिजे. आपलं एजंट ताकदीचं दिलं पाहिजे. तो एजंट आहे त्याच्या गावातला कार्यकर्त्याच्या ओळखीचा असला पाहिजे. आणि तुम्हाला विनंती आहे, 12 वाजेपर्यंत आपलं हक्काचं मतदान तुम्ही घडवून घ्यायचं आहे. 12 वाजेपर्यंत. आणि 12 वाजेनंतर ते 3 वाजेपर्यंत जे आपलं आतलं मधलं असते, बघूया आता कुठं जोर आहे तिकडं आपण मतदान ते करणार, ते कार्यकर्ते मतदान करून घेतलं पाहिजे. आणि 3 ते 5, 5:30 जे राहिलेलं मतदान करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मतपेटी पुजण्यासाठी जेवढ्या जास्ती महिला आपल्या येतील त्यांना घेऊन यायचं आहे आणि त्यांना नाश्ता देऊन तिथंच मतदान करून घ्यायचं आहे. कारण आपण दुष्काळ भागातील लोक आहोत, आपल्याला काम आहेत, आपल्याला जनावर आहेत, बऱ्याच गोष्टी. त्यामुळे एक मत आपलं महत्वाचं आहे, एक मत. आणि ते मतपेटीपर्यंत द्यायचं आपल्या युवक मित्रांची ती जबाबदारी आहे. आणि ती 100% तुम्ही करताला. आणि आमदार साहेबांना या भागातून लीड मिळेल ना चांगलं. त्यामुळे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर मी काय बोलणारा कार्यकर्ता नाही. जर एखादा शब्द चुकला असेल तर तुम्ही मोठ्या मनानं मला पदरात घाला, मला पदरात घ्या. आणि मी तर थांबतोय. जय मल्हार, जय